ह्याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट येतो संकल्प. रिझॉल्व्ह हा खूप महत्वाचा पार्ट आहे. संकल्प शक्तीची पण खूप जास्ती पॉवर आहे. म्हणजे तुम्ही संकल्प घेतला पाहिजे स्टार्टिंगला, जेव्हा तुम्ही हे सुरू करताय की बाबा माझं 9 महिने हे बाळ अशा प्रकारे वाढेल आणि आमची अशी इच्छा आहे की जेनेटिकली एक हेल्दी चाइल्ड, व्यवस्थित शारीरिक मानसिक हेल्दी चाइल्ड आम्हाला पाहिजे, आणि अजून काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्ही पहिल्यांदा 3 वेळा मनात बोलल्या पाहिजेत. आणि या प्रॅक्टिसच्या आधी तुम्ही बोलल्या पाहिजेत. प्रॅक्टिस तुम्ही 1 तास केलीत, 1 तासानंतर म्हणाला पाहिजे तो संकल्प. हा असा पाहिजे की खूप शॉर्ट स्टेटमेंट पाहिजे, छोटं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे आणि प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. प्रेझेंट टेन्स मध्ये ह्या 3 गोष्टी करून तुम्ही कॉइन करून लिहूनही ठेवू शकता. आणि ते जर का तुम्ही केलं तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला डेफिनेटली दिसणार आहेत. जशी आपली पिढी बाहेर येईल, लगेचच समजणार नाही, 6 महिने जातील, 1 वर्ष जाईल, पण तुम्हाला दिसेल की त्यांचा सर्वांगीण विकास खूप छान झालेला आहे. मानसिक, फिजिकल, शारीरिक विकास. आणि तुम्हाला काही इच्छा असेल, बाबा मला प्लेअर करायचं, ह्याला कुस्तीचा छान प्लेअर करायचं, ती सुद्धा बाहेर येईल. म्हणून पूर्वीची लोक सगळे कीर्तनांना जायचे, व्याख्यान ऐकायला जायचे, प्रवचन ऐकायला जायचे, प्लस म्युझिक थेरपी, जसं मी म्हणले सितार, सरोद, अशा थेरपीज आहेत ज्याच्या इन्स्ट्रुमेंटच्या वेव्हजनी त्या बाळापर्यंत पोहोचतात.